माझ्या मुलगाला फारच तकलीफ होती, बराच दिवसापासून तकलीफ होती। ते नवकर दवाखान्यात आल्यापासून एकदम त्याला एक फरक पडला, गुण लागला, व्यवस्थित झाला। कुठली पट्टी ना लावताना काही तकलीफ ना होताना एकदम व्यवस्थित ऑपरेशन झालं, सर्व झालं, कुठली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या। सुरुवात जी तकलीफ होती। माझं नाव दादाजी निंबा कापुते आहे, मी आजंगवडेचा आहे। तर माझं मी 2-3 पॉइंट रक्त होतं, मला सुख करता दवाखान्यात ऍडमिट केलं। तर तिथं मला 9 पॉइंट लावलं, मग 7 दिवसात घरी सोडलं। तर 1.5 महिन्यात मला 4 पॉइंट रक्त आलं, कमी झालं। तर मग मला नवकार हॉस्पिटलचा पत्ता रिपोर्ट लागला, त्याच्यामुळे मी इकडे आलो। तर ताई म्हणे तुला 4च पॉइंट रक्त आहे म्हणे, ते तुला 3 पिशव्या रक्ताच्या लावू, आम्ही मग ऑपरेशन करू बा। 3 पिशव्या रक्ताच्या लावून मग ऑपरेशन सक्सेस केलं माझं ताईने। आता कुठलीच तकलीफ नाही आहे मला। आता जे रक्त पडायचं ना पट्टी लावताना ना काही करताना, टाक्याचं ऑपरेशन न सारखं होतं ते सक्सेस केलं। आज एकदम खुशी आज कुठलीच तकलीफ नाही, आज एकदम व्यवस्थित काम धंदा करतो। तर आता व्यवस्थित काम धंदे करतो। काय ते गाठीचं होतं ते पण बसून गेलं, माझा गाठी जे होते ते पण बसून गेले, 1-2च राहिले। पहिले खूप त्रास सहन केला, आता काही मला त्रास काही कुठलाही त्रास होऊन नाही राहिला आता। या दवाखान्यात येऊन आणि व्यवस्थित काम करावं। कोणी गरीब असो नाही तर श्रीमंत असो, या दवाखान्यात येऊन व्यवस्थित नवकार दवाखान्यामध्ये यायचं, तर ते सक्सेस होऊन जातं ऑपरेशन। खूप खूप आभारी आहे मॅडमचे आम्ही। माझा त्यांनी नवा जन्म दिला त्यांनी आम्हाला आता। मी आजंगवडेचा आहे। तर माझा मुळाचं असं होतं, तर रक्तच थांबायचं नाही, मला 3च पॉइंट आलं होतं। सुख करता दवाखान्यात ऍडमिट झालो, त्यांनी मला 7 दिवस ऍडमिट केलं। तर रक्त लावलं, तर घरी गेलो मी। घरी गेल्यानंतर तर जसं तसं 3-4 पॉइंट आलं। तर माझा चुलत भाऊ म्हणायचा नवकार हॉस्पिटलमध्ये जाय बा, तुझं तर ते इलाज होऊन जाईल। तर मी नवकार हॉस्पिटलमध्ये आलो, तर मॅडमनी मला चेक केलं, 4च पॉइंट आहे, 3 पिशव्या रक्ताच्या लावल्या, ते न ऑपरेशन होणार ते मॅडमनी सक्सेस केलं माझं। तर माझी जी नस होती ना, नस फाटलेली होती, मॅडमनी मशीनमध्ये टाकून चेक केलं। तर माझ्या वडिलांना सांगितलं त्यांनी, तर हे ऑपरेशन आपण 3 बाटल्या लावून ऑपरेशन करू। मॅडमचा खूप खूप आभारी आहे मी। खूप खूप आभारी आहे मॅडम, आणि मला जीवदान दिलं।